नमस्कार. आज 30 एप्रिल आणि आज आपण बघूया की येणाऱ्या जून आणि जुलै महिन्यामधील पाऊस कसा राहील या संदर्भाची माहिती. तेव्हा आपण व्हिडिओ पूर्ण आणि शांतपणे नीट समजून घ्या तरच आपल्याला मान्सूनमधील पाऊस या ठिकाणी कळणार आहे. तत्पूर्वी आपण 29 नोव्हेंबरला मान्सून दिलेला आहे, तो आपण आता बदलू शकत नाही. अशा प्रकारचा अतिशय उत्कृष्ट मान्सून आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये मान्सून संदर्भाच्या 2 अपडेट आणि आता 25 एप्रिलला आपण मान्सूनमधील जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंतचा 4ही महिन्याचा या ठिकाणी आपण जवळपास पाऊस कसा राहील याची माहिती दिलेली आहे. म्हणजेच कोणत्या महिन्यामध्ये पाऊस होईल, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि पाऊस केव्हा थांबेल, अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्यामध्ये आहे. आपण चॅनल सबस्क्राईब करून नक्की बघू शकता. त्यानंतर प्रशांत महासागरातील जो महत्त्वाचा निनो 3.4 इंडेक्स आहे, ज्याला आपण अल निनो आणि ला निना म्हणत असतो, हाच जगाच्या मान्सूनवर महत्त्वाचा परिणाम करत असतो. पाऊस जास्त होणं किंवा दुष्काळ पडणं, कमी होणं अशा प्रकारची स्थिती. तर मागच्या वर्षी आपल्याकडे मान्सूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये अल निनो सक्रिय झाला आणि मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये त्याची तीव्रता वाढत गेली. म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत तो तीव्र होत गेला. त्यानंतर नोव्हेंबरनंतर देखील तो अतिशय सुपर अल निनोमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे 2°C त्याचं तापमान गेलेलं होतं, त्याच्या पण वरती गेलं. अशा प्रकारची स्थिती होती आणि आता एप्रिल महिन्यामध्ये या मॉडेलनुसार तो कमजोर स्थितीमध्ये येत आहे आणि पुढे मे, जून, जुलैपर्यंत तो तटस्थ राहील आणि ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तो ला निनाकडे येण्याची शक्यता आहे. म्हणजेच जी बाब आहे आपल्या मान्सूनसाठी ती सकारात्मक म्हणावी लागेल. जर तो ला निनाकडे ऑगस्ट नंतर जर येत असेल किंवा सप्टेंबर नंतर येत असेल, या महिन्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर अशा प्रकारची स्थिती असेल तर नक्कीच आपल्याकडे पाऊस या ठिकाणी चांगला पडेल. दुसऱ्या मॉडेलनुसार जर आपण बघितलं, आपण बघू शकता की मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये तो 95% अल निनो आहे. म्हणजे या ठिकाणी देखील तीव्र अल निनो आहे आणि आपणही जाणू शकता की सध्या आपल्याकडे 30 एप्रिलला आपण बोलतोय तर अचानक तापमान वाढतंय, उन्हाच्या झळा देखील तीव्र आहेत, पाऊस देखील येतोय आणि उकाडा देखील खूप आहे. अशा संपूर्ण घटना म्हणजेच जे वातावरणीय परिस्थिती आहे तर या ठिकाणी ही अस्थिर करण्याचं काम हे अल निनोचं चालू आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं एक स्थिर वातावरण आपल्याला बघायला मिळत नाहीये. अचानक खूप मोठा बदल होतोय आणि तो देखील आपल्याला सहन होत नाहीये. अशा प्रकारची स्थिती अल निनोमुळे आहे. त्यानंतर जर आपण बघितलं एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये तर या ठिकाणी अल निनो हा झपाट्यानं कमी होतोय, जवळपास 15%च्या आसपास राहतोय आणि ला निना जवळपास 27-28%च्या आसपास या ठिकाणी येताना बघायला मिळतोय आणि तटस्थ स्थिती जवळपास 85%च्या आसपास आहे. त्यानंतर जर बघितलं आपण मे आणि जून, जुलै या महिन्यामध्ये जर बघितलं तर जवळपास आपण बघू शकता जी तटस्थ स्थिती आहे तर ती आपल्याला या ठिकाणी 70%च्या आसपास आहे अशा प्रकारचं दिसतंय. आणि त्यानंतर जो अल निनो आहे तर या ठिकाणी पूर्णतः संपल्यासारखी स्थिती या ठिकाणी आहे. म्हणजे खूपच कमी या ठिकाणी झालेला आहे, जवळपास 2%च्या 3%च्या आसपास या ठिकाणी याची स्थिती आहे. आणि ला निना जो आहे तर तो 60%च्या आसपास आपल्याला मे, जून, जुलै महिन्यामध्ये बघायला मिळत आहे. त्यानंतर तटस्थिती देखील 40%च्या आसपास आहे आणि नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये जर आपण पुढची स्थिती बघितली तर त्याचे वाढत कल गेलेला आहे आणि जवळपास 85% आसपास ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी ला निना आलेला असेल. म्हणजेच आपला मान्सून शेवटी चांगला होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. जसं की मागच्या वर्षी अल निनो आला, हळूहळू वाढत गेला, मान्सूनच्या शेवटी तो तीव्र होत गेला आणि तसंच आता ला निना हा सुरुवातीला येईल परंतु वाढत जाऊन मान्सूनच्या शेवटीपर्यंत तो वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आपण जो महत्त्वाचा घटक आहे आयओडी जर आपण बघितला, इंडियन ओशन डायपोल हा देखील इंडेक्स महत्त्वाचा आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला धो पाऊस बघायला मिळाला. त्याचं कारण म्हणजे की याचं तापमान जवळपास 1.5 किंवा 1.6 पेक्षा अधिक होतं, 1.89 पर्यंत गेलेलं होतं. तर अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं हा देखील सपोर्टिव्ह भारताच्या मान्सूनसाठी होणार आहे. कारण की त्यानंतर जसं आपल्याला बघायला मिळालं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत आणि फेब्रुवारीमध्ये तो तटस्थ स्थितीमध्ये आला. अशा प्रकारची स्थिती होती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये जो पाऊस पडला या संदर्भाची पूर्वकल्पना आपण ऑगस्ट महिन्यातच शेतकऱ्यांना दिलेली होती. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये की पुढील 5 महिने पाऊस आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि पावसाळ्यासारखा पाऊस पडणार. त्यावेळेस कोणालाही थोडंसं आश्चर्यचकित करणारी माहिती वाटली असेल, परंतु जेव्हा अक्षरशः पाऊस पडला तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की खरोखर पावसाळ्यासारखा पाऊस पडला. तर पुढील माहिती आपण बघितली तर फेब्रुवारीनंतर तो काहीसा पुन्हा सकारात्मक होऊ लागला मार्च, एप्रिलमध्ये आणि नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत तो चांगल्यापैकी सकारात्मक असेल. म्हणजे आपल्या मान्सूनच्या संपूर्ण कालखंडामध्ये तो सकारात्मक असल्यामुळे याचाच नक्की फायदा आपल्या मान्सूनसाठी होणार आहे. आता आपण जून महिन्यातील पाऊस जर बघितला तर आपण या ठिकाणी बघू शकता
की जवळपास दक्षिणेकडील जो मध्य महाराष्ट्र आहे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अकोला या ठिकाणी जी अमरावती जवळपास 50 ते 60% अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. बाकी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि किनारपट्टीला देखील अशी शक्यता आहे की 60 ते 70% सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी बघू शकता की हा जो बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडील जे हिंद महासागर त्यासोबत म्हणजे हिंद महासागर आणि या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये 70 ते 100% अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. म्हणजेच या ठिकाणी काहीसा मान्सून सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळण्याची शक्यता आहे, या मॉडेलनुसार आपल्याला दिसत आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची जर आपण जुलै महिन्यातील स्थिती जर बघितली तर आपण बघू शकता की राजस्थानचा पश्चिमेकडील काहीसा विभाग त्यासोबत दक्षिणेकडील सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि कर्नाटक, तेलंगणा आणि पूर्वेकडील काही राज्यामध्ये सरासरीपेक्षा जो पाऊस असेल तो अधिक पडेल. परंतु ही जी शक्यता आहे 40 ते 50% किंवा 50 ते 60% अशी शक्यता आहे की अधिक पाऊस पडेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु बाकीचा राहिलेला जो विभाग आहे ज्यामध्ये आपल्याला दक्षिणेकडील कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, किनारपट्टी संपूर्ण नाशिक, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि नंदुरबार, धुळे, जळगाव आणि संपूर्ण विदर्भ आणि बाकी राहिलेले देखील संपूर्ण देशातील विभागामध्ये 70 ते 100% अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिक या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडे देखील चांगला पाऊस पडण्याची या ठिकाणी स्थिती आहे. तर अशा प्रकारचा जून आणि जुलै महिन्यामधील पाऊस आहे. आपण तो समजून घेतला की कोणत्या महिन्यामध्ये कसा पाऊस वाढेल. जुलै महिन्यामध्ये जर पाऊस वाढायचा असेल, वाढत या ठिकाणी मॉडेलनुसार दिसत असेल. आपण देखील डिसेंबर महिन्यामध्ये सांगितलं होतं जुलै महिन्यापासून जसंही आपण कॅलेंडरचं पान पलटिशाल जुलै महिन्यापासून पाऊस वाढणार आहे. या संदर्भाची डिटेल माहिती आपण 25 एप्रिलच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला इथं सगळ्या मान्सूनची स्थिती समजून घेण्याची वेळ आहे. आपण व्यवस्थित प्रकारे इथे नीट समजून घेऊया. आपण मागच्या वर्षी बघितलं अल निनो हा आला आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये आला, परंतु मान्सून संपता तो वाढत गेला. आणि आता इथं त्याच्या उलट आहे. ला निना येतोय जो आपल्या भारताच्या मान्सूनसाठी चांगला आहे, परंतु हा देखील मान्सूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये येतोय आणि मान्सून संपता हा तीव्र होत चाललेला आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत, फक्त अल निनो आणि ला निना हा फरक आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण सुरुवातीचा जो महत्त्वाचे दिवस आहे ज्यामध्ये मेपासून ते जवळपास आपल्याला जूनपर्यंत म्हणजे मे जून या महिन्यामधील जी स्थिती आहे, तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचा ठोस कोणतीही गोष्ट नाही, फक्त तटस्थ स्थिती आहे. म्हणजे अल निनोही नाही, ला निनाही नाही, पूर्णपणे क्षमतेने कोणतीही एक गोष्ट नाही, तटस्थ स्थिती जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजेच हे जे कालखंड असेल मे आणि जून महिना या ठिकाणी आपला मान्सून सेट होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे. जी वातावरणीय परिस्थिती आहे, ॲटमॉस्फिअरमधील जी कंडिशन्स आहेत, तर त्या चांगला मान्सून किंवा पाऊस वाढण्यासाठी म्हणा, फेवरेबल होण्यासाठी जवळपास मे आणि जून महिन्या या ठिकाणी जाणार आहे. आणि हा गेल्यानंतरच आपल्या ठिकाणी जे वातावरण आहे ला निनासाठीचं ते एक प्रकारे अनुकूल होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच जुलैपासून आपल्या तिकडे धो-धो पाडण्याचा पावसाचा अंदाज देखील आपण आपल्या अभ्यासाच्या जोरावरती डिसेंबर महिन्यात दिलेला होता. अशा प्रकारची स्थिती आहे, तेव्हा नीट समजून घ्या. आपण कोणी जर आपल्याला सांगितलं की यावर्षी असा जूनच्या या तारखेला खूप मोठा पाऊस, ओढे नाले किंवा असंख्य गोष्टी, धो-धो पाऊस, पेरण्या करा, त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे गाफील राहू नका. आपण तुम्हाला व्यवस्थित प्रकारे अंदाज पेरणीपासून देणार आहोत. मध्यंतरी देखील व्यवस्थित प्रकारे अंदाज देऊ. तेव्हा आपण फक्त आपल्या संपर्कात राहा. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ देखील नक्की बघत राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे जवळचे मित्र, नातेवाईक आहेत यांना देखील आपण शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील योग्य प्रकारे हवामानाधारित शेती करता येईल. हे चॅनल आणि माहिती आपल्यासाठीच आहे, म्हणूनच आपण त्याचं नाव ठेवलेलं आहे आपला हवामान अंदाज. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.